Good afternoon. We are here to discuss the lesson 2 because we have already finished first lesson. And today we are going to discuss about the second lesson, that is public revenue म्हणजे गव्हर्नमेंटचे इन्कम. ओके. सो गव्हर्नमेंटच्या इन्कम बद्दल डेफिनेटली खूपदा मेजरली सांगितलं जातं. गव्हर्नमेंटचा मेजर इन्कम सोर्स हा टॅक्सेशन हा असतो. बरोबर. बाय द वे, ते सुरू होण्याआधी येस, मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगते. मला आठवण करा, मला तुम्हाला एक सूचना द्यायची होती असं. सो पब्लिक रेव्हेन्यू हा गव्हर्नमेंटचा खूप महत्वाचा घटक असतो, कारण त्याच रेव्हेन्यू मधनं, त्याच इन्कम नंतर पब्लिक युटिलिटीची, पब्लिक वेलफेअरची कामं गव्हर्नमेंट करू शकतं. ओके. सो कशा प्रकारचे असतात, त्यात काय काय इन्क्लूड होतं, कोणत्या प्रकारचे टॅक्सेस असतात आणि ते कशा प्रकारे त्यांचे इम्पॅक्ट असतात, हे सगळं आपण या लेसनमध्ये बघणार. ओके. Let's see. Sources of public revenue. The government raises revenue to meet various expenditure from different sources, which may be categorized into tax and non-tax revenues. The main sources of public revenue are the different types of taxes, which are direct and indirect taxes. सो टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू असं दोन प्रकारात डिव्हिजन होतं रेव्हेन्यूचं. पब्लिक रेव्हेन्यूचं किंवा गव्हर्नमेंटला मिळणाऱ्या इन्कमचं दोन प्रकारात डिव्हिजन होतं. दॅट इज टॅक्समधून मिळणारा रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स म्हणजे टॅक्सेतर असं आपण म्हणू शकतो, टॅक्स शिवाय मिळणारं इन्कम. मग त्यात असतात पेनल्टीज, म्हणजे आपल्याला जे दंड लागू होतात ते, किंवा गव्हर्नमेंटने जर लोन घेतलं तर ते. सो हे सगळे नॉन टॅक्स रेव्हेन्यूच्या अंडर येतात. मेजरली आपण असं म्हणू शकतो की the main sources of public revenue are different types of taxes which are direct or indirect. So टॅक्सचं पुन्हा आणखीन डिव्हिजन होतं. टॅक्स आयदर वे डायरेक्ट टॅक्स असू शकतात किंवा इनडायरेक्ट टॅक्सेस असू शकतात. ओके. त्यानंतरचा पॅच येतो तो म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस रेफर्स टू द टॅक्स ऑन इन्कम, म्हणजे इन्कमवर जनरली जे टॅक्स बसतात त्यांना डायरेक्ट टॅक्स म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल पर्सनल इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, गिफ्ट टॅक्स, एटसेट्रा. सो तुम्हाला ही एक्झाम्पल्स माहिती असली पाहिजेत. इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, वेल्थ टॅक्स, गिफ्ट टॅक्स. नंतर इनडायरेक्ट टॅक्सेस रेफर टू द टॅक्सेस इम्पोज्ड ऑन कमोडिटीज. सो डायरेक्टली आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स भरायला लागत नाही, पण जेव्हा आपण कुठलीही वस्तू खरेदी करतो तेव्हा आपल्याला त्या वस्तू खरेदीवरती आपोआपच त्याच्या MRP वर एक टॅक्स पे करायला लागतो, ज्याला इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस असं म्हटलं जातं. जर तुम्हाला आठवत असेल तर MRP आणि कंसात खाली इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस असं लिहिलेलं असतं. सो त्याला इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणतात. सध्याचा आपल्याकडे गाजणारा आणि कायम असलेला टॅक्स म्हणजे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पण त्याच्या बरोबरीने आणखीन पण इनडायरेक्ट टॅक्सेस असतात, जसं की सेल्स टॅक्स, एक्साईज टॅक्स, कस्टम ड्युटीज, ऑक्ट्राय. सो हे सगळ्या गोष्टी आणि GSTने, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सने, या सगळ्या गोष्टी अॅक्युम्युलेट करून त्या सगळ्याच्या ऐवजी एक टॅक्स करायचा प्रयत्न केला. बिसाइड्स डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस, गव्हर्नमेंट ऑल्सो गेट्स रेव्हेन्यू थ्रू व्हेरियस सोर्सेस लाईक रेव्हेन्यू फ्रॉम पब्लिक अंडरटेकिंग्स, म्हणजे पब्लिक कंपनीज ज्या असतात, गव्हर्नमेंटच्या कंपनीज ज्या असतात त्यातून, किंवा फीज वेगवेगळ्या प्रकारच्या, फाईन्स म्हणजे दंड जे असतात ते, स्पेशल असेसमेंट्स, गिफ्ट्स आणि ग्रँट्स, या सगळ्यातून गव्हर्नमेंटला पैसे मिळतात. सो आपण एकूणच टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे टॅक्स पासून मिळणारं इन्कम, याचं नेचर कसं असतं, कशा प्रकारे ते प्ले आउट होतं इकॉनॉमीमध्ये, याविषयी बघायला सुरुवात करणार आहोत. तुम्ही आतापर्यंत मी जे सांगते ते तुमच्या लक्षात येत आहे का? येस मॅम. येस. सो जरा असं लक्षात घ्या की मी जेव्हा काही विचारते तेव्हा जर तुम्ही सांगितलं ना, तर तुम्हालाच लक्षात येईल की आपल्याला हे लक्षात येतंय की नाही. बाय द वे, तुम्ही मला वाटतं इतकेच लोक तसं कदाचित अटेंड व्हाल. सो मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आपल्या कॉलेजमध्ये एक स्किल बेस्ड कोर्स सुरू होतोय. तुम्ही ऐकलंय का त्याच्याबद्दल? येस मॅम. हो. आणि तुम्ही एनरोल केलंय का त्याला? हो. व्हेरी गुड. येस. तुम्ही जर केलं नसेल तर प्लीज आय वुड से करा, कारण तो कोर्स अतिशय उपयोगी आहे तुम्हाला. खूप मोठे मोठे लोक येऊन तुमच्याशी डायरेक्टली बोलणार आहेत त्यात, आणि त्यामुळे काय होणार आहे माहितीये का, त्यांचा एक्सपिरियन्स तुम्हाला जॉब शोधताना, इंटरव्ह्यू देताना, कारण ते कसं आहे,
त्या स्किल बेस्ड कोर्सचं नावच हाऊ टू क्रॅक द इंटरव्ह्यू असं नावाचं आहे, बरोबर. आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला खूप उपयोगी पडेल, कारण त्यांची जी त्यांचे जे एक्सपिरियन्सेस आहेत किंवा ते जे काही सांगतील तुम्हाला करायला प्रॅक्टिकली, त्याचा तुम्हाला खूप पुढे उपयोग होईल. सो प्लीज आय वुड से की एनरोल करा त्याला. दिवसाचा फक्त 1 तास आहे की नाही, आणि ते पण फक्त 5 दिवसासाठी. मला सांगा, आपण असं काय मोठे कोदे उपसलेत रे, खूप मोठं काम केलंय का गेले काही महिने? काहीच नाही केलंय. मग आपल्याला फक्त 1 तास, आणि ते पण 4 ते 5, की जो जनरली लोकांचा झोपायचा वेळ असतो किंवा चहा प्यायचा वेळ असतो. तुम्ही घरीच बसणार आहात, चहा पिऊच शकता. सो ते पण ऑनलाईन आहे. ते आपले एवढे मोठे लोकं डायरेक्ट आपल्याशी बोलायला येणार आहेत. प्लीज याचा वापर करा, आणि ज्यांच्याकडे ती लिंक नसेल त्यांनी प्लीज मला मेसेज करा. मी तुम्हाला रजिस्ट्रेशनची लिंक आणि त्यानंतर ज्या WhatsApp ग्रुपला जॉइन व्हायचंय त्या WhatsApp ग्रुपची लिंक देईन. हे रजिस्ट्रेशन फ्री आहे. म्हणजे कुठचीही कॉस्ट न देता एवढे मोठे लोकं तुम्हाला भेटायला येणार आहेत. बरोबर? सो प्लीज डोंट डू दॅट, आणि एनरोल करा. म्हणजे आळशीपणा करू नका. ओके? आता आपण नेचर ऑफ टॅक्स रेव्हेन्यू बघायला घेऊया. सो टॅक्सेस कन्स्टिट्यूट अ मेजर सोर्स ऑफ गव्हर्नमेंट इन्कम अकॉर्डिंग टू द डाल्टन. हा माणूस आपल्या एकदम मागेच लागलाय पहिल्या धड्यापासून, की नाही, ह्यूज डाल्टन. सो त्याच्या म्हणण्याप्रमाणे अ टॅक्स इज अ कंपल्सरी कंट्रीब्युशन इम्पोज्ड बाय पब्लिक ऑथॉरिटी. टॅक्स हे एका प्रकारचं कंपल्सरीली, म्हणजे काहीही झालं तरी करायचंच असं वालं कॉन्ट्रीब्युशन असतं टू. आणि हे कुणी टाकलेलं असतं आपल्यावर बर्डन? पब्लिक ऑथॉरिटीने, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ऑफिसर्सनी, गव्हर्नमेंटच्या मिनिस्टर्सनी, थोडक्यात ज्यांना आपण निवडून दिलंय त्यांनीच. इररिस्पेक्टिव्ह ऑफ द एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ सर्व्हिस रेंडर्ड टू द टॅक्स पेयर इन रिटर्न. म्हणजे समजा एखादा माणूस जितका टॅक्स भरतोय तितकाच त्याला सर्व्हिसेस मिळतात असं नसून, त्याने कितीही टॅक्स भरला तरी सगळ्यांना समान प्रकारच्या सर्व्हिसेस देण्याचं काम करण्यासाठी म्हणून एक कंपल्सरी बर्डन गव्हर्नमेंटकडून टाकलं जातं. त्याला टॅक्स असं म्हटलं जातं. ओके. सो प्रोफेसर सेलिगमन डिफाईन टॅक्स ॲज अ कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम अ पर्सन टू द गव्हर्नमेंट. म्हणजे एखाद्या माणसाकडून, इंडिव्हिज्युअलकडून गव्हर्नमेंटला दिलं गेलेलं कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन टू डिफ्रे द एक्सपेन्सेस इन्कर्ड इन अ कॉमन इंटरेस्ट ऑफ ऑल. म्हणजे पे ऑफ करण्यासाठी. काय पे ऑफ करायचं आहे? गव्हर्नमेंटने जे सगळ्यांच्या हितासाठी म्हणून एक्सपेन्स केलाय, खर्च केलाय समाजावरती, तो भरून काढण्यासाठी म्हणून एक कंपल्सरी कंट्रीब्युशन आहे, विदाउट रेफरन्स टू स्पेशल बेनिफिट कन्फर्ड. म्हणजे एखाद्या माणसाला ठराविकपणे स्पेशल बेनिफिट मिळालाय, गव्हर्नमेंटकडून स्पेशल मदत मिळाली आहे, याचा कुठचाही रेफरन्स न घेता जेव्हा एखाद्या माणसाला कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन द्यायला लागतं गव्हर्नमेंटला, सगळ्या समाजासाठी होणाऱ्या हितासाठीच्या खर्चासाठी, त्याला आपण म्हणू शकतो टॅक्स. सो मी पुन्हा एकदा डेफिनेशन वाचते, आता डायरेक्ट वाचते, प्लीज समजून घ्यायचा प्रयत्न करा. Professor Seligman defined tax as a compulsory contribution from a person to the government to defray the expenses incurred in the common interest of all without reference to the special benefits conferred. The above definitions bring out the important characteristics of tax. So ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्यातून आपल्याला टॅक्सच्या काही महत्वाची फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स दिसून येतात. ओके. पहिलं काय आहे? फर्स्टली, इट इज कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन इम्पोज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑन द पीपल रिसाइडिंग इन अ कंट्री. सो कंपल्सरी कंट्रीब्युशन. मला सांगा, असं आहे का तुम्हाला द्यावंसं वाटला तर टॅक्स द्या, नाहीतर नको, असं चालतं का रे टॅक्सच्या बाबतीत? नाही नाही. चालत ना. आपल्याला टॅक्स भरायलाच लागतो. सो टॅक्स इज अ कंपल्सरी कंट्रीब्युशन इम्पोज्ड बाय गव्हर्नमेंट ऑन अ पीपल, जे आपल्या देशात राहतात अशा देशातल्या लोकांवर. सिन्स इट इज अ कंपल्सरी पेमेंट, अ पर्सन हू रिफ्युजेस टू पे अ टॅक्स इज लायबल टू पनिशमेंट. सो हे कंपल्सरी असल्यामुळे आणि कायदेशीर असल्यामुळे जो माणूस हे पेमेंट करत नाही, जो माणूस टॅक्स भरत नाही, त्याला कायद्याने शिक्षा होते. येतंय लक्षात? ही पहिली त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे. सांगा बरं मला कोणीतरी, काय कॅरेक्टरिस्टिक सांगितली मी? जो माणूस टॅक्स भरत नाही त्याला कायद्याने शिक्षा होते. करेक्ट. कारण कंपल्सरी
कॉन्ट्रीब्युशन. व्हेरी गुड. कंपल्सरी कंट्रीब्युशन असल्यामुळे ज्याने ते भरलं नाही त्याला कायद्याने शिक्षा होऊ शकते. व्हेरी गुड. आता दुसरं बघूया. सेकंडली, अ टॅक्स इज अ पेमेंट मेड बाय अ टॅक्स पेयर्स. टॅक्स हे अशा प्रकारचं पेमेंट आहे जे टॅक्स पेयर्स कडून भरलं जातं. म्हणजे कोण टॅक्स भरतात? टॅक्स पेयर्स. ओके. द मनी कलेक्टेड बाय द गव्हर्नमेंट इज युज्ड फॉर बेनिफिट ऑफ ऑल सिटीजन्स. पण टॅक्स पेयर्सनी जरी भरलं असलं तरी जो मनी कलेक्टेड झालाय, इन द सेन्स जो पैसा मिळवला गेलाय, त्यातून पब्लिक रेव्हेन्यू क्रिएट झालाय, तो टॅक्स रेव्हेन्यू फक्त एकाच ठराविक सिटीजनसाठी नाही, तर किंवा ज्यांनी टॅक्स भरलाय त्यांच्यासाठी फक्त नाही, तर सगळ्या सिटीजन्सच्या बेनिफिटसाठी, फायद्यासाठी वापरला जातो. द रेव्हेन्यू कलेक्टेड इज युज्ड फॉर प्रोव्हाइडिंग हॉस्पिटल्स, स्कूल्स, पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस फॉर द बेनिफिट ऑफ पीपल. येतंय लक्षात? मग सांगा बरं, दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय सांगितली मी तुम्हाला आता? बोलो बोलो. मॅडम परत एकदा सांगा. येस, सांगते. व्हेरी गुड. हे चांगलं आहे की तुम्ही मला विचारलं जर समजा लक्षात नाही आलं तर. दुसरी कॅरेक्टरिस्टिक अशी आहे, टॅक्स पेयर्स कडून टॅक्स भरला जातो आणि असं जरी असलं तरी त्याचे जे फायदे गव्हर्नमेंट करून देतं ते मात्र सगळ्या सिटीजन्सना होतं, फक्त टॅक्स पेयर्सना होत नाही. येतंय लक्षात? येस. म्हणजे आता उदाहरणच घ्यायचं झालं तर असं लक्षात घ्या की जर समजा टॅक्स तुमच्या आई-बाबांनी भरलाय, बरोबर? कारण ते इन्कम मिळवतात आणि इन्कम टॅक्स भरणं गरजेचं असतं. माझ्या आई-बाबांनी भरलाय किंवा आणखीन कोणी भरलाय. असं असताना आपण जेव्हा लहान असतो, शाळेत असतो, तेव्हा आपण काही इन्कम कमवत असतो का रे? नाही. नाही ना. पण जे शाळेमध्ये असतात त्यांच्यासाठी फी नसते की नाही? ज्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत जी मुलं, त्यांना फी असते का रे? आपल्याला जो पोषण आहार मिळतो त्याचे नाही. पैसे घेतं का शाळा आपल्याकडून? नाही. नाही घेत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जी फी नाहीये किंवा जे पोषण आहार आपल्याला मिळतंय ते बेनिफिट जरी मी टॅक्स भरत नसले तेव्हा तरी शाळेतल्या मुलांना मिळतो. म्हणजे जे टॅक्स भरतायत त्यांच्याकडून पैसे घेऊन सगळ्या समाजाला दिला जातो तो बेनिफिट. येतंय लक्षात? आता तिसरी वाली बघूया. हां. तिसरी कॅरेक्टरिस्टिक. अ टॅक्स इज नॉट लेविड. लेविड म्हणजे कुणावर तरी टाकणं. ओके. Tax is not levied in return for any specific services rendered by the government to the taxpayer. Nobody can ask for a special benefit from the state in return from the tax paid by him. म्हणजे एका स्पेसिफिक बेनिफिटसाठी की बा मला ना माझ्या घरासमोर डांबरी रस्ता करून हवाय, हा माझ्यासाठी स्पेशल बेनिफिट असेल, पण प्राचीसाठी असेल का? नाही. जायदसाठी असेल का? नाही. सो त्यांना काय करायला लागेल अशा वेळी? सगळ्यांसाठी रस्ता बांधायला लागेल. माझ्या एकट्यासाठी नाही. मी किती आरडाओरड केली की मी टॅक्स भरते, मी टॅक्स भरते, मी टॅक्स भरते, तरी सुद्धा माझ्या एकटीसाठी तो बेनिफिट होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपोआपच जरी टॅक्स पेयरने टॅक्स पे केलेला असला तरी सुद्धा आपल्याकडे त्या माणसाला स्पेसिफिक किंवा स्पेशल बेनिफिट मिळत नाही. जो काही बेनिफिट मिळतो तो सगळ्यांसाठी असतो, सगळ्यांना रँडमली आणि इक्वली मिळतो. ओके. नोबडी कॅन आस्क फॉर स्पेशल बेनिफिट फ्रॉम द स्टेट इन रिटर्न फॉर द टॅक्स पेड बाय हिम. अकॉर्डिंग टू प्रोफेसर टाउसिश, द इसेन्स ऑफ टॅक्स इज द ॲब्सेन्स ऑफ डायरेक्ट क्विड प्रो क्वो बिटवीन द टॅक्स पेयर अँड द पब्लिक ऑथॉरिटी. ओके. सो लेट्स सी क्विड प्रो क्वो याचा अर्थ काय? म्हणजे मला माहिती आहे, पण मला असं तुम्हाला दाखवायचंय की जर समजा एखादी गोष्ट आपल्याला अडत असेल तर आपण ती गुगलवर कशी सर्च करू शकतो. बघा, क्विड प्रो क्वो कसं म्हटलं जातं ऐकायचंय तुम्हाला? Quid pro quo. Quid pro quo. सी, त्याला म्हणताना क्विड प्रो क्वो असं म्हणतात आणि हा एक लॅटिन फ्रेज आहे. जनरली इंग्लिशमध्ये वापरला जातो आणि त्याचा अर्थ असतं अ फेवर ऑर ॲडव्हान्टेज ग्रांटेड इन अ रिटर्न फॉर समथिंग. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला शिकवते यासाठी मला सॅलरी मिळते, सो दॅट इज अ क्विड प्रो क्वो. म्हणजे मी तुमच्यावर शिकवण्याचा आय कांट से फेवर, पण तुम्हाला एक ॲडव्हान्टेज मिळतोय कारण मी शिकवते आणि त्या गिव्ह अँड टेकमध्ये मला तुमच्याकडून उत्तरं मिळतील आणि मे बी सॅलरी मिळेल, असा रिटर्नचा भाग आहे. सो गिव्ह काय आहे? लेक्चर. टेक काय आहे? सॅलरी.
येतंय लक्षात क्विड प्रोको म्हणजे काय? येतंय का लक्षात? परत एकदा सांगा मॅडम. बघा बरं का, मी क्विड प्रोको असं सर्च केलं ऍक्च्युली गुगलवरती आणि त्याच्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की क्विड प्रोको याला सिम्पली जर म्हणायचं असेल तर त्याला गिव्ह अँड टेक असं म्हणता येईल. म्हणजे काहीतरी गोष्ट देण्यासाठी मी काहीतरी गोष्ट रिटर्न मध्ये घेणं. ओके, मी तुम्हाला शिकवण्यासाठी सॅलरी घेणं किंवा तुमच्या आईबाबांनी तुम्हाला पूर्ण वाढवलं कारण तुम्ही छान चांगले नागरिक व्हाल, त्यांचाही पुढे सांभाळ कराल, या गोष्टीसाठी म्हणजे काहीतरी देऊन काहीतरी घेणं. अ फेवर ऑर ॲडव्हान्टेज ग्रँटेड इन रिटर्न फॉर समथिंग, त्याला क्विड प्रोको असं म्हणतात. येतंय लक्षात? आणि ह्याचा येस. उच्चार कसा करायचा हे तुम्हाला जर बघायचं असेल तर गुगलवर इथे असं स्पीकरचं साईन असतं. यू नीड टू क्लिक इट Quid pro quo. आणि तुम्हाला ऐकता येतं. Quid pro quo. क्विड प्रो क्वो असं म्हणतात त्याला. ओके, पुन्हा एकदा जाऊया आपण आपल्या नेहमीच्या स्लाइडवर. सो द इसेन्स ऑफ टॅक्स इज द ॲब्सेन्स ऑफ डायरेक्ट क्विड प्रो क्वो. म्हणजे टॅक्सेसचा इसेन्स किंवा टॅक्सेसचं असं फीचर आहे की डायरेक्ट गिव्ह अँड टेक नसणार आहे. मी टॅक्स दिला तर मला बेनिफिट द्या, त्याने दिला नाही त्याला देऊ नका, असं असणार नाही. मी टॅक्स दिला तर त्याचे बेनिफिट सगळ्यांना होतात आणि म्हणून सगळ्यांना कंपल्सरी असतो टॅक्स. ओके, सो इट इज द ॲब्सेन्स ऑफ डायरेक्ट क्विड प्रोको बिटवीन द टॅक्स पेअर अँड द पब्लिक ऑथॉरिटी. आणि हे ट्रान्झॅक्शन कोणात असतं तर टॅक्स पे करणारा माणूस टॅक्स पेअर आणि पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स. येतंय लक्षात तुमच्या नक्की? हे होतं टॅक्स रेव्हेन्यू बद्दल. आता आपण नॉन टॅक्स रेव्हेन्यू बद्दल बघणार आहोत, म्हणजे जे टॅक्स शिवाय इतर मार्गाने इन्कम मिळतं त्याच्याबद्दल. येतंय लक्षात तुमच्या? जायचं या नॉन टॅक्स येस. रेव्हेन्यूवर? व्हेरी गुड. सो बिसाइड्स द टॅक्स रेव्हेन्यू द गव्हर्नमेंट ऑल्सो रिसिव्हज रेव्हेन्यू इन व्हेरियस फॉर्म. फक्त टॅक्सनेच नाही तर इतर वेगवेगळ्या गोष्टींमधून पण गव्हर्नमेंटला इन्कम मिळतं. सम ऑफ द इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ पब्लिक रेव्हेन्यू आर गिव्हन बिलो. सो पहिला सोर्सेस काय आहे असा तर रेव्हेन्यू फ्रॉम पब्लिक एंटरप्राइजेस. पब्लिक कंपनी, पब्लिक एंटरप्राइजेस किंवा गव्हर्नमेंट कडून चालवले गेलेले उद्योग, यातून मिळणारं इन्कम हे पण नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये धरलं जातं. रेव्हेन्यू फ्रॉम पब्लिक एंटरप्राइजेस फ्रॉम इम्पॉर्टंट सोर्स ऑफ इन्कम फॉर गव्हर्नमेंट. सो अशा प्रकारे वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या उद्योगातून मिळणारे पैसे हे गव्हर्नमेंटसाठी खूप मोठा इन्कम सोर्स बनतो. द रेव्हेन्यू आर कॉल्ड कमर्शियल रेव्हेन्यू. सो अशा प्रकारचे रेव्हेन्यू फ्रॉम पब्लिक एंटरप्राइजेस यांना म्हटलं जातं कमर्शियल रेव्हेन्यू अँड दे आर इन फॉर्म ऑफ प्रॉफिट्स अँड इंटरेस्ट. सो ते कुठल्या प्रकारे मिळतात तर एखाद्या कंपनीत झालेला प्रॉफिट किंवा जेव्हा त्या कंपनीत गव्हर्नमेंटने इन्व्हेस्ट केलेलं असतं तेव्हा ते इन्व्हेस्ट केल्यावर त्यांना जे इंटरेस्ट मिळतं, रिटर्न मिळतात ते. सो दॅट इज प्रॉफिट अँड इंटरेस्ट. या दोन प्रकारात कमर्शियल रेव्हेन्यू मिळतो. ओके, द सरप्लस रेव्हेन्यू फ्रॉम द सेल ऑफ गुड्स आर मेजर सोर्स ऑफ रेव्हेन्यू. सरप्लस म्हणजे प्रॉफिट, बरोबर? प्रॉफिटच्या फॉर्म मध्ये मिळणारा रेव्हेन्यू हा कसा मिळतो जेव्हा एखाद्या उद्योगात गव्हर्नमेंटच्या सेल्स ऑफ गुड्स म्हणजे तुम्ही काही कमोडिटी सेल केल्यात आणि त्यातून फायदा मिळालाय तर तो फायदा हा खूप मोठा सोर्स ठरतो गव्हर्नमेंट रेव्हेन्यूचा. इफ द स्टेट हॅज अ मोनोपॉली ऑफ वॉटर, इलेक्ट्रिसिटी, ट्रान्सपोर्ट अँड द प्राइस, म्हणजे जर समजा स्टेटकडे किंवा सरकारकडे त्या भागात पाणी, वीज, ट्रान्सपोर्ट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, वाहतूक, आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मोनोपॉली असेल म्हणजे तिकडे सगळे गव्हर्नमेंटच ते बघतंय असं जर असेल तर प्राइस चार्ज इन द एक्सेस ऑफ नॉर्मल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज रेव्हेन्यू. तर त्यावेळी नॉर्मल कॉस्टपेक्षा जास्त थोडीशी जी काही प्राइस चार्ज केली जाते गव्हर्नमेंट कडून तो गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू ठरतो. थोडक्यात असा विचार करा, आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी कुठून येते रे? कोण पुरवता आपल्याला? MSCB. करेक्ट, MSEB. बरोबर. सो MSEB ही गव्हर्नमेंटची कंपनी आहे, येस. बरोबर ना? मग असा विचार करा, एक युनिट इलेक्ट्रिसिटीचं जे असतं ते युनिट ची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे ते मॅन्युफॅक्चर करण्याची कॉस्ट ही जर समजा
₹7 असेल. ओके, 1 युनिट मॅन्युफॅक्चर करण्याची कॉस्ट ही जर समजा ₹7 असेल, पण MACB आपल्याला जर समजा ₹10 देत असेल, ओके, तर जो ₹3 फायदा होतोय की नाही, तो फायदा सरप्लस रेव्हेन्यू किंवा प्रॉफिट म्हणून होतो. आणि असा विचार करा, प्रत्येक युनिट मागे ₹3 म्हणजे आपण किमान घरात 300, 400, 500 युनिट तरी वापरतो, राईट? आणि असं प्रत्येक घरातून कलेक्ट करणार आणि असं प्रत्येक घरातल्या म्हणजे गावातून, मग पुढे जिल्ह्यातून, तालुक्यातून, मग पुढे आणखीन पुढे जा राज्यांमधून, असं सगळं कलेक्ट करणार आणि मग तो गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू होणार. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर फायदा कलेक्ट होईल की नाही. म्हणजेच हा एक Yes. मोठा सोर्स बनतो प्रॉफिटा. तुमच्या लक्षात येतोय हा मुद्दा नक्की? Many of there are Yes. utility services and are essential for poor people. असा विचार करा, आपल्याकडे विहिरी असतात जनरली, पण खूप ठिकाणी नळ पण आहेत की नाही, ज्यांच्याकडून म्हणजे गव्हर्नमेंट, म्युन्सिपालिटी किंवा किंवा आणखीन महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्याकडून पोचवलं जातं पाणी. पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये तर पाण्यासाठी दुसरा काही ऑप्शनच नाहीये. जे म्युन्सिपालिटीकडून पाणी येतं तेच वापरलं जातं. सो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वॉटर ही मोनोपॉली आहे गव्हर्नमेंटची आणि त्यामुळे त्यापासून कलेक्ट होणारा रेव्हेन्यू, अशा सगळ्या ज्या पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस असतात, या गरिबांसाठी आणि अगदी श्रीमंतांसाठी सुद्धा गरजेच्या असतात. आणि म्हणूनच प्राइजेस चार्ज विल बी रिझनेबल. आणि त्यामुळे जनरली खूप काही खूप हाय प्राइजेस नाही चार्ज करता येत. एका सर्टन रिझनेबल अमाऊंट मध्येच चार्ज करायला लागतात. तुम्ही ₹1,00,000 एक विजेचं युनिट विकू शकत नाही. तुम्हाला तुमच्या दायऱ्यातच राहून विकायला लागतं. हा पहिला मुद्दा तुमच्या लक्षात येतोय का? हो मॅम. ओके, सो दुसरा मुद्दा बघूया. स्पेशल असेसमेंट म्हणजे काय असतं? Yes. आणखीन एक दुसरा पॅच. अ स्पेशल असेसमेंट इज अ कंपल्सरी कंट्रीब्युशन लेविड इन प्रपोर्शन टू द स्पेसिफिक बेनिफिट्स एन्जॉयड बाय द पब्लिक. सो हे कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन असतं, जे एका सर्टन प्रपोर्शन मध्ये जो कोणी तो गव्हर्नमेंट कडून दिला गेलेला बेनिफिट एन्जॉय करत असेल, त्याला पे करायलाच लागतं. असा विचार करा की जर समजा तुम्ही गव्हर्नमेंटने सुरू केलेल्या पार्कमध्ये, गार्डनमध्ये फिरायला जाताय, ओके, आणि सॉरी, जर तुम्ही असं फिरायला जात असाल तर तुम्हाला तिकीट काढायला लागतं, बरोबर आहे? समजा तुम्ही राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये किंवा अशा कुठेतरी फिरायला चाललाय आणि झू मध्ये जाताना तुम्हाला तिकीट काढायला लागतं की नाही, हो ना, दारावरती. Yes. येस. सो हे जे तिकीट असतं ते सगळ्यांना काढायला लागतंय का रे? म्हणजे सगळ्या जगातल्या लोकांना, जे गेलेत नाही गेलेत त्यांना पण काढायला लागतंय का टॅक्स सारखं? लागतं का भरायला? मी गेले नाहीये झू नाही. मध्ये तरी मला तिकीट नाही. काढायला लागेल का झूचं? नाही. जर मी झू मध्ये जात असेन तरच मला तिकीट काढायला लागतं. म्हणजे जो माणूस स्पेशल बेनिफिट एन्जॉय करतोय गव्हर्नमेंटने दिलेले, त्याला त्या प्रपोर्शन मध्ये किती लोक चालली आहेत? 4 लोक चालली आहेत तर 4 तिकीट, असं कंपल्सरी कंट्रीब्युशन द्यायला लागतं, ज्याला काय म्हटलं जातं? स्पेशल असेसमेंट. येतंय लक्षात? When the public authority provides certain facility like drainage, street lighting, parks, roads, etc. in a particular area, the people benefit. At the same time, the rent or the values of properties in areas also go up. In lieu of these benefits, the government may levy a special assessment on the property owners. सो अशा वेळी जेव्हा गव्हर्नमेंटने समजा हायवे केलाय, तर त्या हायवेच्या आसपासच्या प्रॉपर्टीजची किंमत खूप वाढते आणि त्यामुळे काय होतं की समजा अशा वेळी गव्हर्नमेंट त्या प्रॉपर्टीवरती टॅक्सेस गोळा करायला सुरुवात करतं, ज्याला प्रॉपर्टी टॅक्सेस असं म्हटलं जातं. अनदर एक्झाम्पल इज द फार्मर्स बेनिफिटिंग फ्रॉम द canal adjoining to their farms and hence are charged a betterment levy to to partially cover the cost of construction of a canal. कॅनॉलचा अर्थ असतो आपला धरणातून बाहेर काढलेला कालवा. येतंय लक्षात? ती नाही हा कालवं जी आपण खायला काढतो ती. कालवा तो असा मोठा नदीसारखा छोटा असा बांधून काढलेला असतो तो. ओके. सो शेतकऱ्यांना जेव्हा कालवा काढून पाणी
म्हणजे जलसिंचन पुरवलं जातं, वॉटर इरिगेशन, तेव्हा त्याच्यावरती बेटरमेंट लिवाय म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फायदा झाल्यामुळे एक प्रकारचा टॅक्स छोटा त्यांच्यावर घातला जातो. कारण जी काही खर्च आलेला असतो कालवा बांधण्यासाठी तो कव्हर करताना. तसंच आणखीन तुम्हाला ओळखीचं उदाहरण म्हणजे रस्ता बांधल्यावर त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांसाठी काय असतं रे? Lights. काय असतं? Street lights. येस, स्ट्रीट लाईट असतात, पण कोणत्या प्रकारचा खर्च गव्हर्नमेंट आकारतं म्हणजे कुठल्या प्रकारची फी आकारतं रस्त्यावरून जाण्यासाठी? टोल, बरोबर ना? ठिकठिकाणी टोल हा, टोल. असतात आणि त्यांना पैसे भरायला लागतात त्या रस्त्यावरनं. त्याचं काय असतं की रस्ता बांधताना जी कॉस्ट आली ती त्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांनी भरून काढावी, असा त्याच्या मागचा अर्थ असतो. त्याला टोल म्हणतात. ती पण एक प्रकारची स्पेशल असेसमेंट आहे आणि म्हणून अ स्पेशल असेसमेंट इज ऑल्सो नोन ॲज बेटरमेंट लिवाय. रिझेम्बल्स अ टॅक्स सिन्स इट्स अ कंपल्सरी पेमेंट. टोल भरावाच लागतो, बेटरमेंट लिवाय भरावेच लागतात. कुठल्याही प्रकारचं मगाशी म्हटलं असं की तिकीट असेल तर ते काढावंच लागतं. बट इट डिफर्स फ्रॉम द टॅक्स बिकॉज द पेयर रिसिव्स द डेफिनेट अँड डायरेक्ट क्विड प्रोको. जसं आपण म्हटलं होतं टॅक्स मी भरला तरी मलाच फायदा होईल असं नाही म्हणताय. या बाबतीत स्पेशल असेसमेंटमध्ये असंच होतं की जर मी भरत असेन एखादा खर्च, बेटरमेंट लिवाय किंवा स्पेशल असेसमेंटचे पैसे, तर त्याचा फायदा डायरेक्टली मला होतो. डायरेक्टली गिव्ह अँड टेक म्हणजे क्विड प्रोको होतं. येतंय लक्षात तुमच्या नक्की स्पेशल असेसमेंट आणि Yes. टॅक्सेस मधला फरक? Yes, ma'am. गुड. सो आता मी तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ दाखवणार आहे. ओके, लेट मी जस्ट शेअर माय स्क्रीन सो दॅट आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे हे लक्षात येईल. रिसीट म्हणजे पण इन्कमच असतं. ओके, आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे 2 पॅच आहेत, टॅक्स रेव्हेन्यू, नॉन टॅक्स रेव्हेन्यू. दॅट इज पहिलं टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे रेव्हेन्यू फ्रॉम व्हेरियस टॅक्सेस आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे रेव्हेन्यू फ्रॉम इंटरेस्ट, डिव्हिडंड्स, प्रॉफिट्स. कॅपिटल रिसिट्स म्हणजे लोन्स, बॉरोइंग्स जे गव्हर्नमेंट घेतं ते. बघा बरं, मी ठेवतेय स्क्रीन तुमच्यासाठी म्हणजे नीट वाचता येईल तुम्हाला. सो कॉर्पोरेट टॅक्स इट इज अ टॅक्स ऑन इन्कम ऑफ अ कंपनीज, म्हणजे कंपनीचं जे इन्कम असतं त्याच्यावरती टॅक्स पडतो. सो 2015-16 साली 4.53 लाख क्रोर्स म्हणजे 4.53 वर लाखाची शून्य आणि त्याच्यानंतर पुन्हा करोडची शून्य लावायची, इतका टॅक्स कलेक्ट झाला कॉर्पोरेट टॅक्स. out of which 86.7% was actual collections, 10.4% from surcharge आणि 2.9% एज्युकेशनल सेस. सो सरचार्ज आणि एज्युकेशनल सेस जेव्हा तुम्हाला डायरेक्ट टॅक्स सुरू होईल, मला वाटतं तुम्हाला आत्ता आहे का पुढच्या सेमिस्टरला आहे डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स? पुढच्या आहे बहुतेक, राईट? सो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही कुणालाही भरायलाच लागतं, इन्कम टॅक्स भरताना पण, कॉर्पोरेट टॅक्स भरताना पण. आणि ऍक्च्युअल जो कॉर्पोरेट टॅक्स होता 4.53 लाख क्रोर्स मधला, तो 86.7% ऍक्च्युअली कॉर्पोरेट टॅक्स होता. ओके, लेट्स सी अहेड. लोकांचा इन्कम टॅक्स. सो भारतात 2.99 लाख क्रोर 15-16 मध्ये जमा झाला, त्यातला 92.2% ऍक्च्युअल होता. कस्टम ड्युटी म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट वरचा टॅक्स, टॅक्स ऑन इम्पोर्ट्स. सो 2.09 लाख क्रोर्स भारतात तयार झाला.
एक्साइज ड्युटी म्हणजे टॅक्स ऑन गुड्स मॅन्युफॅक्चर्ड अँड सोल्ड इन इंडिया 2.84 लाख क्रोर्स इतकी एक्साइज ड्युटी कलेक्ट झाली भारतात 2015-16 मध्ये. सर्व्हिस टॅक्स म्हणजे आता जे जीएसटीच्या अंडर येतं ते 2.1 लाख क्रोर भारतातल्या लोकांनी जितक्या सर्व्हिसेस घेतल्या त्याच्यावर कलेक्ट केलेला टॅक्स होता. सो तुम्ही बघू शकता की जर आपण समरी बघितली तर टोटल सगळ्यात जास्त टॅक्स हा कॉर्पोरेट टॅक्स किंवा कॉर्पोरेशन टॅक्स मधून आलाय. त्यानंतर खालोखाल इन्कम टॅक्स, मग त्याच्यानंतर एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, कस्टम्स ड्युटी आणि बाकी सगळे इतर लाईक प्रॉपर्टी टॅक्स वगैरे इतर. लक्षात घ्यायचा भाग असा आहे की आता इन्कम टॅक्स वगळता, इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स वगळता कस्टम ड्युटी, एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स हे सगळेचे सगळे जीएसटी म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सच्या अंडर येतात, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सच्या अंडर. ओके, पुढे जाऊया. टोटल गव्हर्नमेंटच्या इन्कम पैकी 63% इन्कम हे टॅक्स मधून गोळा होतं. म्हणजे टोटल जर 100 रुपये सरकारकडे निर्माण होत असतील किंवा कलेक्ट होत असतील तर त्यातले 63 रुपये हे टॅक्स मधून होतात आणि बाकी उरलेले 37 रुपये हे इतर प्रकारचे जे रेव्हेन्यू आपण नॉन टॅक्स रेव्हेन्यू बघतोय त्यातून गोळा होतात. सो बघा कुठल्या कुठले प्रकार आहेत. इंटरेस्ट मधून 8.9%, डिव्हिडंड प्रॉफिट्स इन पब्लिक सेक्टर युनिट्स म्हणजे गव्हर्नमेंटने केलेली इन्व्हेस्टमेंट मधून 45%, त्याच्यानंतर रॉयल्टी ऑन इनलँड पेट्रोलियम मधून 4.2%, सेल ऑफ स्पेक्ट्रम म्हणजे आपल्याला जे इंटरनेट मिळतं ते या इंटरनेट कंपनीजना विकलं जातं आणि त्याचा जो सेल असतो त्याच्यातून 22%, फ्रीज फ्रॉम नॅशनल हायवे म्हणजे टोल आपण जे म्हटलं ते 2.4% आणि बाकी सगळ्या उरलेल्या गोष्टींमधून 16.5% म्हणजे टोटल नॉन टॅक्स रेव्हेन्यू ऑफ 11% ऑफ टोटल रिसीट. म्हणजे टोटल इन्कमचा 11% भाग हा नॉन टॅक्स रेव्हेन्यू मधनं आला गव्हर्नमेंटसाठी. कॅपिटल रिसीट टोटल 6.101 लाख क्रोर इतकं कलेक्ट केलं गेलं कॅपिटल रिसीट. आणि तुम्ही बघू शकताय की टोटल 26% गव्हर्नमेंटचं जे इन्कम असतं त्यातले हे कॅपिटल रिसीट असतात. म्हणजे लोकांकडून घेतलेली लोन, IMF किंवा म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा अशा बाहेरच्या सगळ्या मोठ्या मोठ्या संस्थांकडून घेतलेली लोन्स, म्हणजे पब्लिक बॉरोइंग्स किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारात डिसइन्व्हेस्टमेंट करणं पब्लिक सेक्टर युनिटमधनं आणि त्यांचं प्रायव्हेटायझेशन करणं, या सगळ्या गोष्टीमधून तयार झालेला पैसा हा जवळजवळ 26% असतो. म्हणजे आता मी तुम्हाला नक्की गव्हर्नमेंट कुठून कुठून पैसे मिळवतं हे सांगायचा प्रयत्न केला. ओके, सो मला वाटतं हे मी तुम्हाला एक रफ असेसमेंट दिली असं मला म्हणायला हरकत नाही. आता तुम्हाला जशी मी आत्ता ही रफ असेसमेंट दिली आहे तसं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की यानंतर बघायचा धडा हा सगळ्या जनरली या गोष्टींवरती फिरणार आहे. ओके, मी तुम्हाला तुमची अटेंडन्स शीट देते, जस्ट अ मिनिट, आणि वेळ उरला तर मी पुढचं एक्सप्लेन करते. बघा बरं, मी तुमच्या बरोबर शेअर केली ती. लेट्स गो अहेड. सो फीज आपण म्हटलं तसं नॉन टॅक्स रेव्हेन्यूचा पार्ट असतात.
This is a payment in return of service offered by the government primarily in the public interest while conferring some special advantage to the fee payer. सो ज्या फी भरणारे लोक असतात त्यांना काही स्पेशल ॲडव्हान्टेज दिले जातात. Fees constitute an important source of administrative non-tax revenue. In other words, a person who wants to benefit from a particular service rendered by the public authority is charged a fee. फॉर एक्झाम्पल कोर्ट फी, म्हणजे कोर्टमध्ये केस दर्ज करायची असेल किंवा कोर्टमध्ये काम करायचं असेल तर त्याची फी. रजिस्ट्रेशन फी फॉर प्रॉपर्टी और मॅरेज, म्हणजे असा विचार करा वेगवेगळ्या प्रकारचं रजिस्ट्रेशन, ॲफिडेव्हिट, पासपोर्ट काढणं किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात त्यासाठी लागणारे पैसे. आणि करप्शनचे नाही आहे त्यात, हे ऍक्च्युअल ऑथॉरिटीने असलेला जो फी असते ती. पेमेंट ऑफ फी फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात. टीचर्ससाठी टीचर्स एंट्रन्स टेस्ट असते, नेट, सेट, पेट अशा वेगळ्या असतात किंवा आणखीन पण वेगवेगळ्या असतात. नीट, जेई या सगळ्या गव्हर्नमेंटकडून घेतल्या जातात. IASच्या एक्झाम असतात त्या. तर त्या सगळ्या परीक्षा देण्यासाठी लागणारी फी ही सगळी सुद्धा फीसच्या अंडर येते. आणि या एलिमेंटला क्विड प्रो को असं म्हटलं जातं, कारण मी फी दिली तर मला परीक्षा देता येते. सो मी दिलं मलाच फायदा. ओके. फाईन्स अँड पेनल्टीज आर नॉट इम्पोज टू कलेक्ट रेव्हेन्यू बट टू पनिश और डिटर पीपल फ्रॉम ब्रेकिंग द लॉज और रूल्स. लोकांना लॉज आणि रूल्स तोडू नयेत त्यांनी आणि ते फॉलो करावेत म्हणून फाईन्स घातले जातात. ते काही रेव्हेन्यू कलेक्ट करण्यासाठी नसतं, पण त्यातूनही पैसा गोळा होतो. दीज आर कंपल्सरी पेमेंट्स अँड देर इज नो क्विड प्रोको. म्हणजे मी गुन्हा केला म्हणून मला फाईन भरायला लागला, पण त्यात मी गिव्ह अँड टेक असं काही नसल्यामुळे तो क्विड प्रो कोचा भाग नसतो. द रेव्हेन्यू फ्रॉम दिस सोर्स इज ऑल्सो मेजर सोर्स ऑफ इन्कम फॉर द गव्हर्नमेंट. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट सोर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉन टॅक्स रेव्हेन्यू फॉर द गव्हर्नमेंट. आणि आज आपण इथेच थांबूया. ओके. उद्यापासून गिफ्ट्स आणि ग्रँट्स ते बघूया. बाय द वे, मला माहिती आहे तुम्ही इथे आता जास्त लोक आहात. मी पुन्हा एकदा सांगते की आपल्या कॉलेजमध्ये एक चांगल्या प्रकारचं स्किल बेस्ड सेमिनार सुरू होतोय आजपासून, आणि प्लीज त्याला रजिस्टर करा. खूप मोठे मोठे लोक जॉब कसा अचीव्ह करावा, कसा मिळवावा, जॉबसाठी इंटरव्ह्यू देताना काय करावं, काय करू नये, ईमेल कसा लिहावा, आपला CV कसा लिहावा, या सगळ्याबद्दलची माहिती देणार आहेत. प्लस हाऊ टू क्रॅक जॉब इंटरव्ह्यू असं त्याचं नाव असणार आहे. मी तुमच्या ग्रुपवर त्याची लिंक टाकते. प्लीज ज्यांना ज्यांना इंटरेस्ट वाटतोय ते, आणि मी सांगेन की कंपल्सरीली करा, तुम्हाला खूप जास्त उपयोग होईल त्याचा. ते फक्त पुढचे 5 दिवस, म्हणजे आज आणि त्याच्यानंतर 27, 28, 29, 30, 4 ते 5 या 1 तासाच्या वेळात संध्याकाळी असणार आहेत. आणि खूप मोठे लोक येऊन तुमच्याशी बोलणार आहेत, तुम्हाला त्यांच्याशी बोलता येणार आहे, तुमचे थॉट्स शेअर करता येणार आहे. ओके. सो बी ऑन टोस, आणि तुम्ही हे करू शकता, मला माहिती आहे. प्लीज त्याच्यासाठी एनरोल करा. मी तुमच्या ह्याच्यावर लिंक पाठवते, त्या लिंकवर तिकडे एनरोल करा. तुम्हाला लक्षात येत आहे का मी काय म्हणते ते बाळांनो? सांगा बरं मला. ओके. तुमच्यापैकी किती Yes, ma'am. जणांनी केलंय सांगा मला. जरा हँड रेज करा तुमचे पटकन, किंवा नुसतं मला सांगा तरी. मी केलं मॅम. व्हेरी गुड. सो असा विचार करा की ज्यांनी केलं नाहीये त्यांच्यासाठी अजूनही आजची डेडलाईन आहे. प्लीज त्याला एनरोल करा, तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा. ओके. मला दिसतात अजून बरेच लोकांनी न केलेले, मी तुम्हाला पाठवते, तुम्हाला खरंच फायदा होणार आहे त्याचा. ओके. सो आपण तिथे भेटूया संध्याकाळी 4 वाजता. आज देवधर सर म्हणून आहेत, त्यांचं खूप मस्त असं लेक्चर असणार आहे, इंटरव्ह्यू कसा द्यावा याविषयी. आपण तिथे भेटूया. ओके. फॉर दॅट मॅटर आजसाठी आत्ताला बाय म्हणूया, आणि संध्याकाळी तिथे मात्र नक्की भेटूया. एनरोल करा नक्की. ओके. बाय.